आगरी सेना सरसेनापती राजारामजी साळवी साहेब यांच्या आदेशानुसार त्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे। त्या अनुषंगाने आज उल्हासनगरमध्ये सह्याद्रीनगर, शनिराज कॉलनी व आसपासच्या परिसर येथे आगरी सेना उल्हासनगर तालुका प्रमुख जितेंद्र जोशी, आगरी सेना अंबरनाथ तालुका प्रमुख बळीरामजी जोशी, अमरजी लुंड, प्रमोद नाथा जोशी, मुकुंद जोशी, संदीप पनुजिया, दीपक शिंदे आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून लोकसभेत डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि देशात नरेंद्र मोदीजींना भरघोस मताने विजय करावं यासाठी प्रचार केला, तर मतदान विषयी जनजागृती केली। चला तर पाहूया याविषयी अधिक माहिती। जय श्री राम। आज हम लोग सब मिलके जीतू जोशी जी, हमारे आगरी सेना ने आज पाठिंबा जाहिर कर दिया हमारे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब को। और ये हम लोग अभी इस समय आए हैं, हमारे प्रभाग के साथ में ही एक शनिराज कॉलोनी है, वहाँ पर डोर टू डोर प्रचार भी कर रहे हैं। और मैं इस बार जैसे एक मोदी जी का एक नारा है, अब की बार 400 पार, तो 400 पार का नारा जनता हमको तो देने वाली ही है, ये तय हो चुका है। क्योंकि मैंने कांग्रेस के युवराज को बोलते हुए भी सुना कि 4 जून को पंत प्रधान बनने जा रहे हैं तो नरेंद्र मोदी जी बनने जा रहे हैं। तो जब वो कांग्रेस के युवराज ने भी डिक्लेयर कर दिया तो उनको भी पता चल गया कि जनता का मत क्या है, जनता का व्यू क्या है। तो कंफर्म है 400 पार, हम लोग 400 पार भाजपा को दिला के ही रहेंगे। नागरिकों से क्या अपील करना चाहेंगे? नागरिकों से यही अपील करूंगा कि बढ़ चढ़कर इस मतदान में, इस लोकतंत्र के महापर्व में बढ़ चढ़कर हिस्सा लें। कारण हम लोगों ने देखा है कि बहुत जगह पर वोटिंग की प्रतिशत बहुत कम होती है, मगर हम लोगों ने इस बार ठाना है कि हम लोग यह वोटिंग प्रतिशत बढ़ाने में पूरी मेहनत करेंगे। और नागरिकों से भी विनती करता हूं कि बढ़ चढ़कर इस महापर्व में हिस्सा लें और मतदान करें। जय श्रीराम मित्रांनो, आज आम्ही समस्त आगरी सैनिक, आमचे आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक अमरजी लुंड, आमचे अंबरनाथ तालुका प्रमुख बळीरामजी जोशी साहेब, आगरी सेना उल्हासनगर तालुका प्रमुख आदरणीय आमचे जितेंद्र जोशी साहेब, आज आम्ही इथे उपस्थित आहोत। कारण उपस्थित राहण्याचा हे मुख्य कारण म्हणजे आम्हाला आगरी सेनेने, आमच्या आगरी सेना सरसेनापती राजारामजी साळवी साहेब यांनी शिवसेना युती, भाजपा युती या महायुतीला पाठिंबा बिनशर्त दिलेला आहे। तरी ते आम्ही ह्या रॅलीमध्ये, ह्याला प्रचार रॅली न म्हणता आम्ही एक लीड रॅली म्हणण्याचा इथे उद्देशू शकतो। कारण जीत तर तुमची साहेब अटळ आहे आणि तुमची जीत काळ्या दगडावरची रेष आहे, ती होणारच। कारण ज्या दिवशी आमच्या आगरी सेनाने आणि आमच्या युतीने, भाजपा युतीने तुम्हाला पाठिंबा दिला, त्याच दिवशी आपण जिंकलो होतो। तरी मी सर्वांना आपल्या मार्फत एकच विनंती करू इच्छितो की येत्या 20 तारखेला सर्वांनी मतदान नुसतं करायचं नाहीये, मतदान करून घ्यायचं आहे। कारण तुमचं एक मत, आपले अधिकृत उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेना मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत, आणि मोदीजींना मत म्हणजे आपल्या सर्वांना मत। म्हणून सर्वांना विनंती आहे की सर्वांनी मतदान करा, करवून घ्या आणि सर्वांची सर्व युतीला, आपल्या युतीला जिंकून आणा आणि आपल्या मोदीजींना पुन्हा एकदा आपला देश सुरक्षित करण्यासाठी, आपला देश सातो समुद्र पार पाडण्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या मान सन्मानासाठी मोदीजींना आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेना नक्की वोट करा। धन्यवाद। काय इशारा देणार? सॉरी, एक मिनट, परत विरोधक भाई, विरोधक है क्या? हाँ, अरे हमको तो पता ही नहीं कोई है क्या खड़ा इलेक्शन में। कारण ज्याप्रमाणे देव अर्जुनांना पाण्यात सुद्धा माशाचा डोळा दिसत होता, त्याचप्रमाणे आम्हाला पूर्ण जनतेला एकच निशाणी दिसते, इथे महाराष्ट्र राज्यात धनुष्यबाण आणि आमच्या देश पातळीवरती कमलचा फूल आणि मोदीजी। म्हणून विरोधकांचा प्रश्नच राहत नाही। त्या अनुषंगाने आमचे आगरी सेनेचे नेते कपिल पाटील साहेब, त्याच्यानंतर आमचे संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, तसेच ठाणेमधले नरेश मस्के साहेब यांना आम्ही सर्व जण मिळून प्रचंड आणि भरघोस मताने विजय आणणार आणि हा ऐतिहासिक विजय राहणार। कारण अब की बार 400 पार, अब की बार 400 पार, और इस बार नहीं, इस बार बार हर बार लगातार सिर्फ और सिर्फ मोदी सरकार और बीजेपी सरकार।